नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपला वय व अधिवास पत्र डोमेशियल अँड नॅशनॅलिटी आपण कशा प्रकारे काढू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या आपल्या सरकारच्या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा लॉगिंगचा ऑप्शन दिला आहे. आपला जर इथं अगोदरच रजिस्ट्रेशन झालं असेल तर आपल्याला इथं आपली युजर आय डी आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून इथं आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर ते लॉगिंगवरती क्लिक करायचे. आणि आपण जर इथं नवीन युजर असाल तर आपल्याला इथं सर्वात अगोदर आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वरती हा न्यू युजर रजिस्टर हिअरचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आणि आपल्याला इथं खाली हे लॉगिंगसाठी दोन ऑप्शन दिले आहे, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2चा. तर ऑप्शन नंबर 1मध्ये आपण जर आपली युजर आय डी बनवत असाल तर आपल्याला इथं फक्त आपला मोबाईल नंबर देऊन आणि पासवर्ड बनवून आपण आपली युजर आय डी बनवू शकतो. आणि इथं ऑप्शन नंबर 2मध्ये आपल्याला इथं आपली सर्व इन्फॉर्मेशन द्यायची. आपल्याला इथं आपला फोटो, आय डी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, त्याच्यासोबतच आपला मोबाईल नंबर आणि OTP देऊन आपल्याला आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं आपल्याला हे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2चे हे दोन रजिस्ट्रेशनचे ऑप्शन दिले. आपण इथं ज्याप्रमाणे आपलं रजिस्ट्रेशन करत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण जर फक्त इथं आपला मोबाईल नंबर आणि OTP देऊन आपला रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला या ऑप्शन नंबर 1वरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही खाली ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि युजर नेम व्हेरीफाय करायचा आहे. सर्वात अगोदर तर इथून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला त्या सेंड OTPवरती क्लिक करायचे आहे. मग या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर इथं आपल्याला हा युजर नेमचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला युजर नेम बनवायचा आहे. आपण या युजर नेममध्ये आपला मोबाईल नंबर देऊ शकता, आपला आधार कार्ड नंबर देऊ शकता, आपली जन्मतारीख देऊ शकता किंवा इथं आपलं नाव पण लिहू शकता. इथं युजर नेम बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला हा चेक युजर नेम अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा यू कॅन यूज दिस युजर नेमचा ऑप्शन येऊन जाणार. अगर जर आपल्याला याप्रमाणे हा ऑप्शन नाही आला तर आपल्याला इथं आपला युजर नेम दुसरा बनवायचा आहे. युजर नेम बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. आणि या पासवर्डमध्ये आपल्याला इथं 0 ते 9 मधून कोणता पण एक नंबर द्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला इथं ABCD अल्फाबेटमधला कोणता पण एक लोअर केस अल्फाबेट द्यायचा आहे. त्याच्यासोबतच कोणता पण एक अप्पर केस अल्फाबेट द्यायचा आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला इथं एक कोणता पण स्पेशल कॅरेक्टर द्यायचे. आणि याची लेंथ आपल्याला इथं कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर एवढा ठेवायचा. जसं की इथं आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे citizen@123. याप्रमाणे इथं आपला आपण पासवर्ड बनवू शकता किंवा आपण इथं आपलं नाव पण देऊ शकता. तो पासवर्ड आपल्याला इथं टाईप करायचा आहे. पासवर्ड इथं टाईप केल्यानंतर तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी एकदा टाईप करायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पूर्ण नाव लिहायचं इंग्लिशमध्ये. आणि इंग्लिशमध्ये नाव लिहिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं ॲटोमॅटिकली फुल नेम इन मराठीमध्ये इथं आपलं मराठीमध्ये नाव येऊन जाणार. आणि इथं दिलेल्या मराठी नावामध्ये जर काही मिस्टेक आली तर आपल्याला इथं Ctrl+Alt+K वरती क्लिक करून याप्रमाणे हा एक कीबोर्ड येऊन जाणार. तर या कीबोर्डवरून आपल्याला इथं आपलं नाव करेक्ट करून घ्यायचं आहे. नाव करेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला हा डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिला. तर आपली जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं द्यायचे आणि त्यानुसार आपली जे वय होणार ते वय इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले. हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्या इथं या एक्सेप्टवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या रजिस्टरवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार. आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपली हे युजर आय डी इथं येऊन जाणार. तर आपल्या इथं या युजर आय डीला कॉपी करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचे. मग आपण इथं ॲटोमॅटिकली या लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपली जे आपण युजर आय डी कॉपी केली होती ते युजर आय डी आपल्याला इथं द्यायचं. त्याच्यानंतर आपला जो आपला पासवर्ड बनवला तो पासवर्ड आपल्याला इथं टाईप करायचा आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार. आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हे डाव्या साईडला काही ऑप्शन्स दिलेले. तर या लाईनीला आपल्या इथं खाली स्क्रोल करायचे आणि इथं आपल्याला शोधायचे हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा ऑप्शन. तर आपल्याला त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा सब डिपार्टमेंटचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या सिलेक्टवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या इथून रेव्हेन्यू सर्व्हिसेसवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला खाली एज, नॅशनॅलिटी अँड डोमेशियल सर्टिफिकेटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या प्रोसीडवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार.
आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन देणार. तर इथं आपल्याला हा डाव्या साईडला सर्व्हिस लिस्टचे ऑप्शन दिलेला. तर आपल्याला त्या सर्व्हिस लिस्टवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर आणखी ऑप्शन्स येऊन देणार. तर इथं आपल्याला आणखी हा एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल तर त्याची इथं सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण इथं दिलेले हे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड न करता आणखी काही दुसरे डॉक्युमेंट्स आहेत. ते डॉक्युमेंट्स मी आपल्याला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. हे डॉक्युमेंट्स इथं चेक केल्यानंतर आपल्याला इथं खाली हा कंटिन्यूचे ऑप्शन दिला. तर आपल्याला त्या कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि या पेजपासून आपल्याला आपल्या या फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण आपल्या आधार कार्डवरून आपली काही डिटेल्स देत असाल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा आधार कार्ड नंबरचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला त्या जनरेट OTPवरती क्लिक करायचं. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या त्या सबमिटवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन इथं आपली काही इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार इथं येऊन जाणार आणि आपण जर आपली काही इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार न देता आपण स्वतःच इथं फिल करसाल तर आपल्याला इथं या फेच आधार डिटेल्सवरती इथं आपल्याला नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले डिटेल्स द्यायचे आणि आपण जर हे आपली डोमिसाईल कोणत्या 18 वर्षाखालील मुलासाठी काढत असाल तर इथं रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आणि त्यानुसारच इथं त्यांचं नाव पण येऊन जाणार आणि इथं खाली बेनिफिशरीमध्ये आपल्याला त्या मुलाचं नाव द्यायचं आहे आणि आपण जर इथं स्वतः आपली डोमिसाईल काढत असाल आणि आपण 18 वर्षापेक्षा मोठे असाल तर आपल्याला इथं रजिस्ट्रेशन पण स्वतःच्या नावाने करायचं आहे. त्यानुसार इथं आपली इन्फॉर्मेशन पण येऊन जाणार. आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस आपला जो नाव दिला होता तो नाव इथं येऊन जाणार इंग्लिश मराठीमध्ये. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं. वडिलांचं नाव दिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग इथं ॲटोमॅटिकली फादर नेम मराठीमध्ये येतं आपल्या वडिलांच्या मराठीमध्ये नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपली जन्मतारीख हे येऊन जाणार आणि त्यानुसार आपली जे वय असेल ते वय पण इथं येऊन जाणार. इथं मोबाईल नंबर येऊन जाणार आणि इथं जेंडर पण येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा ईमेल IDचा ऑप्शन दिला आहे. आपण जर इथं आपली ईमेल ID देत असाल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. हा ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर इथं ऑक्युपेशनमध्ये आपण काय काम करता तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा. आपण जर इथं कोणतं काम न करता काही स्टुडंट असाल तर आपल्या इथं हा स्टुडंटचा पण ऑप्शन दिलेला आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण ज्यांची डोमिसाईल सर्टिफिकेट काढता ते 18 वर्षाखालील मुलगा मुलगी आहेत का असतील तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरीमध्ये त्यांचा आणि आपला काही रिलेशन आहे तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपली इथं नॅशनॅलिटी येऊनच जाणार आणि आपण ज्यांचीही डोमिसाईल सर्टिफिकेट काढता त्यांच्या इथं आपल्याला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं जनरेट OTPवरती क्लिक करायचं. मग त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन देणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून सबमिटवरती क्लिक करायचं. जसे आपण इथं वरती ॲप्लिकंटचा आधार कार्ड नंबर दिला होता त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपण ज्यांची हे 18 वर्षाखालील मुलामुलीची डोमिसाईल सर्टिफिकेट काढता त्यांच्या आधार कार्ड नंबरची डिटेल्स द्यायच्या. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं बेनिफिशरी फुल नेममध्ये इथं ॲटोमॅटिकली त्यांचं नाव इथं येऊन जाणार आणि जर इथं नाव नाही आला तर आपल्याला इथं नाव टाईप करायचे आणि त्याच्यानंतर त्यांची जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं टाईप करायची आणि इथं आपल्याला त्यांच्या मोबाईल नंबरचा पण ऑप्शन दिला आहे. हा ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे पण आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू शकता. आणि आपण जर स्वतःच 18+ असाल 18 वर्षाच्या अधिक असाल तर आपल्याला इथं या बेनिफिशरी मायनरमध्ये इथं आपल्याला नोवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या इथं रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरीमध्ये इथं आपल्याला सेल्फचा ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं नॅशनॅलिटीमध्ये आपली जी नॅशनॅलिटी असेल त्या इथं अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली बेनिफिशरी डिटेल्समध्ये इथं आपला नाव हा ॲटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. तर हा ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे पण आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा आपण जे वरती आपला मोबाईल नंबर दिला आहे तोच मोबाईल नंबर पण आपण इथं देऊ शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं ॲड्रेसमध्ये आपला जो ॲड्रेस असेल तो संपूर्ण ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं हा विलेजचा ऑप्शन दिला आहे. तर आपला जो विलेज असेल तो विलेज आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपला संपूर्ण ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं आपल्याला आपल्या जन्माची डिटेल्स द्यायचे. इथं आपल्याला विचारलं आहे की
आपण जो वरती ॲड्रेस दिला तोच आपला जन्म ॲड्रेस म्हणजे जन्मस्थान आहे का असेल तर आपल्याला इथं यस वरती क्लिक करायचं आणि नसेल तर आपल्या इथं नो वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नो वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे आपल्या जन्मस्थानच्या ॲड्रेस देण्याचे ऑप्शन्स येऊन जाणार. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपल्या जन्माचा ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो इथं स्ट्रीट सेक्शन आणि बिल्डिंग असेल तो ऑप्शन आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं स्टेटमध्ये आपला जो राज्य असेल हा राज्य इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा दिल्यानंतर जो तालुका असेल तो तालुका आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या गावामध्ये आपला जन्म झाला असेल त्या गावाचं नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपला जन्मस्थान म्हणजे आपला जिथं जन्म झाला असेल त्याचा आपल्याला इथं ॲड्रेस द्यायचा आहे आणि आपण जो वरती ॲड्रेस दिला त्याच ॲड्रेसवरती आपला जो जन्म झाला असेल तर आपल्याला तर फक्त इथं यसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला जो शिक्षण चालू असेल त्याची डिटेल्स द्यायचे आहे. आपलं जो इथं शिक्षण चालू असेल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपला जो बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. बोर्ड युनिव्हर्सिटीचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं अकॅडमिक इयरमध्ये आपला हा शिक्षण ज्या वर्षाला इथं चालू झाला असेल तो वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर तो एज्युकेशन आपला जेव्हा कंप्लीट झाला असेल तो वर्ष आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि आपला जरा एज्युकेशन चालू असेल तर आपल्याला तर आपला जो आता वर्ष चालू आहे तो वर्षाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला इन्स्टिट्यूट नेम अँड ॲड्रेसमध्ये आपल्याला त्या स्कूल कॉलेजचं संपूर्ण नाव आणि त्याचा जो पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता आपल्याला इथं टाईप करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला या ॲडवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं संपूर्ण एज्युकेशनची डिटेल्स इथं ॲड होऊन जाणार. इथं खाली आपण बघू शकता याप्रमाणे इथं आपली हे एज्युकेशनची डिटेल्स इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा मायग्रेशनबद्दल विचारला तर आपण इथं कोणत्या दुसऱ्या राज्यामधून आपण इथं कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहत असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे आणि आपण ज्या राज्यामधून आले असेल तो राज्य आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि आपण जर इथं कोणता मायग्रेशन नसेल केले तर आपल्याला त्या फक्त नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला ॲग्रीमेंटमध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या त्या आग्रीवाल्या या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या सेव्हवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या त्या ओकेवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी एकदा या सेव्हवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचं. मग आपण इथं ॲटोमॅटिकली नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला इथं आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपली फोटोग्राफ अपलोड करायचे. आपल्याला इथं फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी हे दोन ऑप्शन दिलेले आहे, एक लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी. आपण जर इथं आपला लाईव्ह फोटोग्राफ देत असाल तर आपल्याला त्या लाईव्ह फोटोग्राफवरती क्लिक करायचे. मग आपल्याला इथे या लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर यायचं आणि इथं आपल्याला आपली फोटोग्राफ काढायचे. फोटोग्राफ काढल्यानंतर इथं आपली फोटोग्राफ येऊन जाणार. मग याला इथं आपल्याला आपली फोटोग्राफ थोडीशी ॲडजस्ट करायची. ॲडजस्ट केल्यानंतर इथं क्रॉप अप्लायवरती क्लिक करायचं आणि मग इथं याप्रमाणे आपली फोटोग्राफ इथं कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार आणि आपण जर आपली हे फोटोग्राफ पासपोर्ट साईजची फोटोग्राफ देत असाल तर आपल्या इथं या अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आणि आपल्यासमोर मग याप्रमाणे हे आपल्या पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ देण्यासाठी ऑप्शन घेऊन जाणार. इथं सर्वात अगोदर आपल्याला इथं आपले फोटोग्राफ कशा प्रकारे बनवायचे, कोणत्या साईजमध्ये, कोणत्या केबीमध्ये, कोणत्या डिप्यामध्ये पाहिजे त्याची इथं इन्फॉर्मेशन दिली आहे. त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्या इथं आपली फोटोग्राफ बनवायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला या चूज फाईलवरती क्लिक करून आपण हे आपली फोटोग्राफ जिथं कुठं ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे इथे फोटोग्राफ येऊन जाणार. तर या फोटोला पण आपल्याला इथं थोडासा ॲडजस्ट करायचा आहे. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्या इथं क्रॉप अप्लायवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथं आपले फोटोग्राफ पण इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं आपल्याला हे काही ऑप्शन दिले आहे, पण आपल्याला हे डॉक्युमेंट्स अपलोड न करता आपण इथं स्क्रीनवर बघू शकता आपल्याला इथं हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आपल्याला इथं हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ऑप्शन्स कमी दिलेले आहे, पण आपल्याला इथं हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं PDF फॉर्ममध्ये एका PDF मध्ये 2 ते 3 डॉक्युमेंट्स इथं आपल्याला मर्ज करून अपलोड करायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये कोणत्या पण इथून दिलेल्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला तो डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचा. आपण इथं त्या डॉक्युमेंट्समध्ये हा अपलोड करसाल त्या डॉक्युमेंटच्या समोर जो बॉक्स बनला आहे त्या बॉक्सवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा सिलेक्टचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या अपलोड फाईलवरती क्लिक करायचं.
मग आपल्यासमोर याप्रमाणे चूज फाईलचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपले डॉक्युमेंट जे तोकडे ठेवले असेल तिथून आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपल्या दुसरे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आपण जो वरती डॉक्युमेंटचं आपण नाव सिलेक्ट केला त्याच डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला आपण हा डबल आपला डॉक्युमेंट्स इथं अपलोड नाही करू शकत. त्याच्यामुळे इथं आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपला हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आणखी हे 2 ऑप्शन दिले आहे. तर आपल्याला इथं या 2 ऑप्शनमध्ये पण आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे म्हणजे आपल्याला इथं या 4 PDF आपल्याला हे संपूर्ण आपले डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे. आणि प्रत्येक तालुक्याचे इथं डॉक्युमेंट्स अपलोड करणं हे वेगवेगळे आहेत. तर आपण इथं आपल्या तालुक्यामध्ये जाऊन विचारून आपल्या तहसीलमध्ये विचारून आपल्याला आपल्या ह्या डोमिसाईलसाठी जे डॉक्युमेंट्स लागत असतील ते डॉक्युमेंट्स आपण इथं अपलोड करू शकता. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला सेल्फ डिक्लेरेशनचे ऑप्शन दिले आहे. तर आपल्याला ते काही इन्फॉर्मेशन दिले आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे आहे. आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स इथं अपलोड होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन येऊन जाणार. तर त्याच्यानंतर आपल्या इथं आपला पेमेंट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्या इथं या ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं या डोमिसाईलसाठी आपल्या इथं किती पेमेंट लागणार आहे त्याचे इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथे काही ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं पे GOV इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपल्या पेमेंटचे डिटेल्स येऊन जाणार. तर आपल्या इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंटचे काही ऑप्शन्स येऊन जाणार. इथं आपल्याला हा क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि वॉलेटचे ऑप्शन दिले आहे. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करसाल त्याप्रमाणे इथं आपल्याला पेमेंट करायचे आहे. आपण इथं जर आपल्या UPI QR कोडने जर आपला पेमेंट करसाल तर आपल्याला त्या UPIवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा QR कोड येऊन जाणार. तर आपल्याला त्या QR कोडने आपला पेमेंट करून घ्यायचा आहे. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपण फिलअप केलेल्या फॉर्मची रिसिप्ट आणि आपण केलेल्या पेमेंटची रिसिप्ट पण इथं येऊन जाणार. तर आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथे थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथे या ऑप्शनवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल, PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. आणि आपण आता जो आपला डोमिसाईलचा फॉर्म फिलअप केला हा इथं 5 ते 6 दिवसात इथं अप्रूव्ह होऊन जाणार आणि आपण इथं याला डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे या डॅशबोर्डवरती घ्यायचं आहे आणि आपण इथं बघू शकता आपण फिलअप केलेला फॉर्म इथं येऊन जाणार. हा आपला फॉर्म इथं पेंडिंगमध्ये आहे. हा इथं अप्रूव्ह झाल्यानंतर आपण याला इथून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट व अधिवास प्रमाणपत्राचा ऑनलाईन फॉर्म इथं फिलअप करू शकता आणि त्याला आपण इथं अप्रूव्ह करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.